पहिला, किडनीचा आजार असल्यास अजिबात उभे राहून पाणी पिऊ नये. दुसरा, ज्या महिलांना उष्णतेने लघवीच्या ठिकाणी खाज येत असल्यास त्या जागेवर खोबरेल तेल लावावे, याने तुम्हाला लगेचच फरक जाणवेल. तिसरा, रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेवर तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ कमी होते. 4. चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आणि स्किन टाईट होण्यासाठी रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर एलोवेरा जेलने मसाज करावी. 5. एका कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाशी अर्धा तास लावून ठेवा व नंतर केस धुवा. याने तुमची केस गळती थांबेल. 6. दिवसा झोपताना उजव्या कुशीवर आणि रात्रीला झोपताना डाव्या कुशीवर झोपल्याने शरीराला थकव्यामुळे होणारा त्रास कमी होतो. 7. ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नसेल, याचा जर त्यांना त्रास आहे, त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे. 8. जर शरीरावरील कुठलेही जखमाचे डाग जात नसतील तर त्या जागी तुरटीने 2 मिनिट मसाज करावी. असे सलग 15 दिवस केल्याने डाग निघून जातील. 9. तुमच्या चेहऱ्यावर वारंवार मुरूम येत असतील तर एका भांड्यात 1 चमचा मीठ मिसळून चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावा. हे सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय महिन्यातून 2 ते 3 वेळा केल्यास चेहऱ्यावरील सर्व पुरळ निघून जाईल. 10. रात्री केळीचे सेवन अजिबात करू नये, याने खोकला होऊ शकतो. 11. ज्या महिला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात आणि सगळ्यात आधी देवाचे नामस्मरण करतात, सूर्यनमस्कार करतात, त्यांच्या घरात नेहमी सुख शांती आणि आनंद नांदतो. 12. घरामध्ये जिथे लाल किडे व झुरळे असतील तिथे बेकिंग सोडा आणि साखर पसरवून टाका. 13. गर्भवती महिलांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला पाहिजे. गर्भावस्थेत बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी शेंगदाणे खाणे फारच महत्त्वाचे ठरते. 14. काहींना सकाळी उठल्याबरोबर लगेच शिंका येतात. असे होत असेल तर उठल्यावर कोमट पाणी प्या, याने शिंका येणे बंद होतात. 15. उष्णतेने चक्कर येणे, उलट्या होणे आणि मायग्रेनचा त्रास जाणवू लागल्यास अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक आणि साखर मिसळून घ्यावे. 16. कमी वयामध्येच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर डाळिंबाच्या रसामध्ये दही मिसळून घ्यावे. चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत. 17. पाय दुखत असतील तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून 15 मिनिटे पाण्यात पाय ठेवल्यास पायदुखी बरी होईल. 18. मधुमेह टाळण्यासाठी कारल्याचा रस प्यावा. असे केल्याने रक्तातील साखर कमी होते. 19. टोमॅटो सूपच्या सेवनाने वजन कमी होते. असे सूप डोळे आणि त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरते. 20. ज्या महिला जेवल्यावर लगेचच झोपतात त्यांच्या पोटावरची चरबी वाढू शकते. 21. ज्या लोकांना हाय बीपीची समस्या आहे त्यांनी बदामाचे सेवन करू नये. 22. पोटावर पालथे झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होऊ लागतो. 23. ज्या महिलांना ज्यांचे वजन कमी करायचे आहे त्यांना व्यायाम करायला जराही वेळ भेटत नाही, अशा महिलांनी नियमितपणे ग्रीन टी, ब्लॅक टी व लेमन टी पिण्याची सवय लावावी. 24. जर तुमच्या घरात उंदरांचा वावर वाढला असेल तर पुदिना ठेचून घराच्या प्रत्येक दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवा. याने घरामध्ये उंदीर येणार नाही. 25. ज्या स्त्रिया सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात
त्या तुलनेने कमी आजारी पडतात. 26. एक ग्लास पाण्यामध्ये 1 चिमटी खायचा सोडा टाकून पिल्याने पोटदुखी राहते. 27. कधीही कष्टाचे काम केल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये. 28. केसांची लांबी झपाट्याने वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिक्स करून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केसांची वाढ होते. 29. ज्या महिला त्यांच्या पायात चांदीचे पैंजण किंवा पायघोळ घालतात त्यांचे पाय कधीही दुखत नाही. 30. जे लोक घाईघाईत जेवण करतात त्यांना भविष्यात हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. याचबरोबर अशा लोकांना अन्नपचन लवकर होत नाही. 31. महिलांना गरोदरपणामध्ये पोटावर खाज येत असल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून पोटावर लावावे. याने पोटावर स्ट्रेच मार्क्स येत नाहीत. 32. जर तुम्हाला अचानक कधी थकवा जाणवू लागला तर एखादा गुळाचा खडा खावा. त्यामुळे लगेचच तुम्हाला एनर्जी मिळेल. 33. कफाच्या खोकल्यासाठी मधामध्ये अद्रकाचे 2 ते 3 थेंब मिसळून सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना घ्यावे. 34. साखरेमध्ये सल्फर असते जे फटाक्यामध्ये सुद्धा वापरले जाते. शरीरामध्ये एकदा प्रवेश केल्यावर ते कधीच बाहेर पडू शकत नाही. साखर खाल्ल्याने पित्तसुद्धा वाढते, म्हणून आहारात साखरेचे प्रमाण कमीत कमी ठेवा. 35. रोज रात्री न चुकता नाभीत बदामाचे तेल घातल्यास महिलांच्या चेहऱ्याचे व केसांचे आरोग्य सुधारते. 36. रात्री शांत झोप लागण्यासाठी कोमट दुधात हळद टाकून प्यावे. 37. जास्त चहा पिल्याने त्यांच्या दातांवर खूप वाईट परिणाम होतो. 38. प्रसूतीनंतर ज्या मातेला दूध कमी येत असेल त्यांनी मेथीच्या भाजीमध्ये ओवा आणि जिरे घालून सकाळी व रात्री तीच भाजी खावी. 39. गाजराच्या रसामध्ये मध आणि मीठ टाकून घेतल्याने दृष्टी सुधारते. 40. कधीही शिंक आल्यावर डोके खाली झुकवा, म्हणजे तुमची दृष्टी सुधारेल आणि अधिक तीक्ष्ण होईल. गरम गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या स्त्रिया कायम तरुण राहतात. 42. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नेहमी नियंत्रणात राहतो. 43. जेवणामध्ये कधीही वरून मीठ टाकून खाऊ नये. अधिक मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. 44. ज्या महिला हातानेच कपडे धुतात त्यांना डिप्रेशन येत नाही आणि पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास होत नाही. 45. तुम्हाला जर किडनी स्टोनची समस्या असेल तर नारळ पाणी प्या. यामुळे युरिन इन्फेक्शन दूर होते. 46. त्वचेसंबंधी काही आजार असतील तर कोरफडीच्या जेलने मसाज करावा. 47. स्त्रियांनी सतत मॅगीचे सेवन केल्याने मॅगीत आढळणाऱ्या शिशे नावाच्या घटकामुळे त्यांची हळूहळू प्रजनन क्षमता कमी व्हायला लागते. 48. रोज चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने रंग उजळतो व चेहऱ्यावरील डाग कमी होतात. 49. रात्री अंधाऱ्या खोलीत झोपल्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो. 50. रोज रात्री झोपताना आयब्रोवर व्हॅसलीन लावल्यास आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार राहतील. 51. दररोज कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाची वॉल कधीही बंद होत नाही. 52. जेवल्यावर पोट जड जाणवत असेल तर कोमट पाण्यात काळे मीठ आणि लिंबू मिसळून घ्यावे
आराम पडेल. 53. जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असल्यास एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यामध्ये थोडे मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल टाकून गरम करा. तयार झालेले मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचांवर लावावे. याने भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील. 54. भिजवलेले बदाम व अक्रोड खावेत. त्याने हृदय निरोगी राहते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. अक्रोड हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. 55. जेवणावर गूळ खाणे खूप चांगले असते. दररोज कोणत्या ना कोणत्या रूपात गूळ खाल्ल्याने सेवन ॲनिमियाचा धोका कमी होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि यामध्ये मी सांगितलेल्या सगळ्या हेल्थ टिप्स तुम्हाला पटल्या असणार. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रकारे नवनवीन टिप्स व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.